नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे रायाच्या शरीरात विष पसरवण्यासाठी इन्स्पेक्टर घोरपडेने रायाला इंजेक्शन देताच मंजिरीने पकडले घोरपडेला रंगेहात. तर आता इकडे जीजी मंजिरीला सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तिचा फोन काही लागत नाही. त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते, जाऊबाई कशाला उगाच नको त्या टायमाला फोन लावत असता तुम्ही. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, तुला काय ग, तुला काय करायचंय. तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते, तुमची पोरगी फोन उचलणारच नाही किंवा मग फोन लागणार नाही, कारण आता ती राया बरोबर आहे ना. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, काय राया बरोबर. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो भाऊजी, मला पण असाच धक्का बसला होता जेव्हा मला समजलं होतं ना ती राया बरोबर आहे. तेव्हा तेव्हा शशिकलाला आता जीजी म्हणू लागते, नको ते तोंडाला येईल ते बोलू नको शशिकला, ती रायाबरोबर का जाईल आणि कशासाठी. तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते, अहो जाऊबाई, त्या रायावरती चाकूने सपासप हल्ले झालेत आणि तुमची ही पोरगी त्याला हातगाडीवरती टाकून हॉस्पिटलला घेऊन गेली. आता मात्र नाना म्हणू लागतात, काय रायावरती हल्ला कोणी केला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, कोणी केला, कसा केला, कशासाठी केला हे काय मला सांगता येणार नाही. सणासुदीचे दिवस आहेत ना, पण काय करणार, हे गुंड नेहमी असेच भांडत असतात, एकमेकांच्या जीवावर उठत असतात, दुसरं काय करणार. पण तुमची पोरगी, तुमच्या पोरीचा या गुंडाबरोबर नेमकं संबंध काय ते तुम्हालाही माहिती आहे की नाही. आता मात्र जीजीला खूपच राग येतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, शशिकला तोंडाला येईल ते बोलू नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अहो जाऊबाई, बरोबर बोलते मी, तुमची पोरगी ना तुमच्या हातातनं गेली, करती झाली ना ती, दुकान चालवते, तुमचं काही ऐकणारच नाही. तेव्हा आता रुजिदाही तिथे आलेली असते. आता मात्र शशिकलाचं हे सगळं बोलणं ऐकून रुजिदालाही खूपच राग येतो. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला, मी मंजिरीला आल्यानंतर जाब विचारणार आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघा जाऊबाई, तुम्ही काहीही विचारू शकत नाही, कारण तुम्ही दोघेही मंदे आहात, मंदे. कारण त्या रायामुळे तुमचं दुकान चालतं ना, तो लोकांना धमकावतो, चादरी घ्यायला लावतो, तुम्हालाही पैसे मिळतात आणि तुमची पोरगी तिकडे तीही मजेत दुकान चालवते ना त्या रायामुळे. त्यामुळे ती जास्तच रायाच्या मागे पुढे करायला लागली. तुम्हाला दिसत नाही का, त्याला घरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला काय बोलावते, गणपती बाप्पा बसणार तेव्हा काय बोलावते, आणि त्याच्याबरोबर ती दोघे जोडीने आरती काय करतात, तरीही तुम्हाला दिसत नाही का. दिसूनही काही ऐकतच नाही तुमची पोरगी. तुमची पोरगी ना पार निसटली हो, तुमच्या हातातून निसटली. आता मात्र हे सगळं ऐकताच नाना आणि जीजीला खूपच वाईट वाटतं. तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरी काळजी करत बसलेली असते. त्याच वेळेस दीपिका आणि डंकी दोघेही जोरजोरात ओरडत येतात आणि म्हणू लागतात, रायाभाऊला काय झालं, कुठे रायाभाऊ, कोणी हल्ला केला त्याच्यावरती. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे हो हो, शांत व्हा, हे हॉस्पिटल आहे. तेव्हा लगेच डिपिकल आता मंजिरीला विचारू लागतो, नेमकं मंजिरीताई झालं तरी कसं, कोणी हल्ला केला रायाभाऊवरती. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे जेव्हा आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाला निघालो का, तेव्हा माझ्याकडून निरांजन आतमध्येच राहिलं होतं. तेव्हा मी आतमध्ये घ्यायला गेले आणि तबक घेऊन राया तिथेच अंगणात बाहेर उभा होता. त्याच वेळेस काही लोक ढोल ताशे वाजवत आले आणि त्यांनी चाकूने रायाभाऊवरती हल्ला केला. तोपर्यंत मला येईपर्यंत राया जखमी होऊन खाली पडलेला होता. मी खरंच खूप घाबरून गेले आणि हातगाडीवरती टाकून रायाला इथे हॉस्पिटलला घेऊन आले. आता मात्र डिफिकल्ट म्हणू लागतो, काय चाकूने हल्ले आणि रायाभाऊ ठीक आहे ना आता, आम्हाला त्याला भेटायचंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही आत्ता तरी नाही भेटता येईल, डॉक्टर त्याचे उपचार करतायत ना, मग थोड्या वेळ ती इथे धीर धरा बरा, आणि हे बघा काळजी करू नका, रायाला काही होणार नाही. तेव्हा डंकी म्हणू लागतो, आमच्या रायाभाऊला काही होता कामा नये डिफिकल्ट, रायाभाऊला काहीच होणार नाही. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, रायाभाऊ नुसतं आमचा मित्र नाही आहे मंजिरीताई, आमचं जग येतो जग,
कायम तो नेहमी आम्हाला आनंदात ठेवण्यासाठी काही ना काही करत असतो. आमच्यासाठी नेहमी तो धडपडत असतो मंजिरीताई. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी समजू शकते रे तुमचं दुःख, कारण राया तुमच्यासाठी काय आहे हे मलाही माहिती आहे. तेव्हा आता मंजिरी लगेच त्या दोघांना धीर देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, आमच्या रायाभाऊला काय होणार नाही ना मंजिरीताई? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, रायाला काही होणार नाही. हे बघ, या हॉस्पिटलमध्ये एवढी सगळी लोक आहेत ना, ती रायासाठीच देवाकडे प्रार्थना करत आहे. त्यामुळे चांगल्या लोकांना देव कधीही काही होऊ देत नाही हा. तेव्हा लगेच दीपिका म्हणू लागतो, पण चांगल्या लोकांच्याच वाटेला असं काय येतंय मंजिरीताई? का सारखं सारखं कोणीतरी रायाभाऊवर तर हल्ला करतंय? तेव्हा लगेच आता मंजिरी त्या दोघांनाही समजवत असते. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, खरंच रायाभाऊ कायम आम्हाला असंच संकटात धीर देत असतो आणि आज मंजिरीताई रायाभाऊसारखंच तू आम्हाला धीर दिलाय. खरंच आज तुझ्यात आम्हाला रायाभाऊ दिसलाय मंजिरीताई. त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय तिथे आलेला असतो. आता मात्र जय लगेच मनाशीच म्हणू लागतो, नको त्या ठिकाणी ना समाजसेवा करायची सवय मंजिरी. काय गरज होती त्या रायाला इकडे हॉस्पिटलला आणण्याची? तेव्हा आता जयला बघताच मंजिरी म्हणू लागते, जय जय हे बघ ना, रायावरती कोणी हल्ला केला, बघ ना त्याची काय अवस्था करून ठेवली. तेव्हा जय म्हणू लागतो, हो मला कळलं, मी लगेच इकडे आलं. आता मात्र लगेच दीपिका रागानेच म्हणू लागतो, घोरपडे इकडे कशाला आलाय? तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी काळजी करू नको, राया कसा आहे आता? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर उपचार करतायत, पण खरंच खूप वार झालेत त्याच्या अंगावरती. त्याच वेळेस आता डॉक्टर आतमधून बाहेर येतात. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, ते बघ डॉक्टर आलेत. तर इकडे शशिकला जिजीला म्हणत असते, तुमची पोरगी सारखी म्हणत असते, नाना जिजी माझा त्यांच्यावरती खूप जीव आहे, मी त्यांच्यासाठी हे करेल ते करेल, पण तसं नाही आहे. फक्त तुमच्या डोळ्यात धूळ फेकते ती. खरं तर त्या रायासाठी ती काय पण करायला तयार आहे. बघा ना आता, त्या रायाचा जीव वाचवण्यासाठी तिकडे हातगाडीवरती एवढं बलदंड रायाला टाकून लोटत घेऊन गेली. काय गरज होती? त्याचे पंटर कुठे मेले होते का? ते घेऊन गेले असते ना त्याला हॉस्पिटलमध्ये. काय गरज होती? खरं तर मला हा प्रश्न पडलाय, या मंजिरीचा हा राया लागतो तरी कोण नेमकं? काय नातं या दोघांचं? नक्की काहीतरी कनेक्शन दिसते. बा काय भाऊजी, बोला ना, काय नातं आहे? तेव्हा आता शशिकला जिजीजवळ येते आणि म्हणू लागते, मग जाऊबाई, तुमचा जावई तर नाहीये ना हा राया? आता मात्र जिजी गप्प बसलेली असते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अहो बोला ना जाऊबाई, नेहमी तर खूपच बोलत असता, आज का गप्प बसलायत? का शब्द राहिले नाही तुमच्याकडे बोलायला? आहे का? तुमचा जावई तर नाहीये ना हा राया? आता मात्र रुजिता लगेच समोर येते आणि शशिकलाला म्हणू लागते, मम्मी बंद कर तुझी बडबड, तोंडाला येईल ते काय बोलत सुटलेस ग तू? आणि हे बघ, जगात नवरा बायको, प्रियकर प्रियसी यापेक्षा माणुसकीचंही काहीतरी नातं असतं आणि त्या नात्यानेच मंजिरीने रायाला हॉस्पिटलला नेले बरं का, एवढं विसरू नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप ग तू, नेहमी त्या मंजिरीच्या मागे पुढे करत असते, सारखं तिची बाजू घेत असते, पण तिच्या चुका कुणाला दिसणार आहे की नाही? तिने जे भूतकाळात दिवे लावलेत ना, त्याचे फळं आपण आजपर्यंत भोगतोय हे विसरून चालणार नाही. आता मात्र भूतकाळाचं नाव काढताच जिजीला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, का जाऊबाई, भूतकाळ विसरला की काय तुम्ही? तेव्हा जे काही घडलं ना, त्यामुळे खरं तर तुमच्या पोरीने ना तोंड लपवून घरातच बसायला पाहिजे, पण तुमची पोरगी तोंड घेऊन अख्ख्या गावात मिरत असते, तिला त्याचं काहीच वाटत नाही. पण तिने जे काही तेव्हा भूतकाळात दिवे लावले होते ना, आता त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. हो, आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, बास शशिकला, तो भूतकाळ आम्ही केव्हाच विसरलोय, त्याचा उल्लेखही आम्हाला या घरात नकोय हा. तर इकडे डॉक्टर आता बाहेर आलेले असतात. तेव्हा मंजिरी दीपिका सर्वजण डॉक्टरांकडे धावत जातात आणि आता मंजिरी डॉक्टरांना विचारू लागते, कसा आहे राया, ठीक आहे ना? त्याला काही होणार नाही ना? त्याच्या जीवाला काही धोका नाही ना? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, 80% तरी आपण असंच म्हणू शकतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचंय डॉक्टर तुम्हाला? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, रायावरती ज्या चाकूने हल्ले झालेत ना, तो चाकू बहुधा गंजलेला असावा, त्यामुळे त्याच्या शरीरात विष पसरायला नको. पुढील 3 तासात जर त्याचं शरीर थोडं जरी काळं निळं पडायला लागलं तरी आपल्याला
रिकवर करावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचे मला समजलं नाही. तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, पुढील 3 तासात रायाचं शरीर कुठे जरी थोडंसं काळं निळं पडायला लागलं तरी लगेच मला कळवा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि नाही झालं तर काही धोका नाही ना? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हो, जर काळं शरीर पडलं नाही तर काही धोका होणार नाही, तो शुद्धीवरती येईल. पण जर शरीर काळं निळं पडायला लागलं तर समजायचं की रायाच्या पूर्ण शरीरात त्या गंजलेल्या चाकूमुळे विष पसरलं गेलंय. मग त्याची परिस्थिती अवघड आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आम्ही त्याला भेटू शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हो, पण त्याच्याशी कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नका. त्याला भुलीचं इंजेक्शन दिलंय, कारण त्याच्या अंगावरती खूप खोल असे पद्धतीचे वार झालेले आहेत. त्यामुळे फक्त जाऊन येऊ शकता आणि तिथेच थांबा. 3 तासात थोडं जरी कुठे काही काळं निळं पडल्यासारखं वाटलं तरी लगेच मला कळवा. मी माझ्या कामासाठी बाहेर चाललोय आणि एक सिस्टर आहेत, त्या त्याची संपूर्ण काळजी घेतील. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो हो, आम्ही लगेच त्याला भेटून बाहेर येतो. तेव्हा आता मंजिरी, दीपिकल आणि डंकी तिघेही धावत आता रायाकडे जातात. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, राया, तुझं शरीर जरी काळं नसेल पडणार ना, तरी मी ते काळं पाडेल. तुझ्या संपूर्ण शरीरात विष कसं पसरायचं ना, हे मला चांगलंच माहिती आहे. तर आता इकडे जीजी शशिकलाला हात करून थांबवते आणि म्हणू लागते, बास शशिकला, आता तुझ्या तोंडातून एक अवाक्षरही निघता कामा नये हं. नाहीतर मी काय करेल ना सांगता येणार नाही. त्या भूतकाळाविषयी अजिबात विषय काढायचा नाही. आणि निखिल, तू लगेचच्या लगेच निघ आणि मंजिरीला घरी घेऊन ये. आता मात्र निखिल गप्प उभा असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, निखिल, तुला ऐकू नाही आलं का? लगेच निघ म्हणजे निघ आणि लगेच जाऊन मंजिरीला घरी घेऊन ये. असे म्हणून आता निखिल लगेच मंजिरीकडे निघालेला असतो. आता मात्र शशिकला जीजीकडे बघून हसत असते. तर इकडे आता मंजिरी, डिफिकल्ट, डंकी रायाजवळ येतात. आता डिफिकल्ट, डंकी दोघेही रडत असतात आणि म्हणू लागतात, राया भाऊ, कोणी हल्ला केला रे तुझ्यावरती? किती वार केलेत बघ ना राया भाऊ, तुला काही होणार तर नाही ना? तेव्हा मंजिरी आता डिफिकल्टला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस सिस्टर येतात आणि म्हणू लागतात, एकाच वेळेस पेशंटबरोबर एवढे का सगळे जमा झालेत? अशाने पेशंटला इन्फेक्शन होईना, कोणीतरी एकच जण इथे थांबू शकता. तेव्हा लगेच आता मंजिरी ही बाहेर निघाली असते. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, मंजिरीताई, तू थांब इथे, आम्ही बाहेर जाऊन बसतो. आता मंजिरी लगेच रायाजवळ तिथेच थांबलेली असते. त्याच वेळेस आता घोरपडे आतमध्ये येतो. आता मात्र मंजिरीला रायाच्या काळजीत बघून घोरपडेला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी, तुमच्यासाठी काय पण, आता बघ मी काय करतो ते. त्याच वेळेस आता जय मंजिरीला म्हणू लागतो, मंजिरी, काळजी करू नको, रायावरती कोणी हल्ला केलाय ना, हे आम्ही लगेचच्या लगेच शोधून काढणार आहोत. हे बघ, त्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय. मागच्या वेळेसही रायावरती हल्ला झाला होता आणि आताही पुन्हा पोलिसांना टस्सल देऊन त्यांनी हल्ला केलाय. त्यामुळे मी सोडणार नाही, त्या गुंडांना पकडणारच. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो ठीक आहे. त्याच वेळेस आता हॉस्पिटलच्या ऑडवायच्या पेशामध्ये एक माणूस येतो. आता तो मंजिरीला म्हणू लागतो, इथल्या पेशंटबरोबर कोण आलेलं आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मीच आले होते, मीच घेऊन आले राहायला इकडे. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, तुम्हाला ना बाहेर काउंटरवरती बोलावलंय, डिपॉझिट भरायचंय ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय? पण मी घाई गडबडीत पैसे वगैरे काहीच आणलं नाही. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, जरी आणलं नसेल तरी तुम्हाला तिथे जाऊन यावं लागेल, तुम्हाला बोलावलंय. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, मंजिरी, तू काळजी करू नको, पैसे किती झाले ते बघून ये, मी भरतो पैसे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे. आता मंजिरी बाहेर जाताच लगेच तो ऑडबॉय आपल्या तोंडावरचं मास्क काढतो. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, वाह, मस्त काम केलंय तू, आणि इकडे पटकन. तेव्हा तो माणूस आपल्या खिशातून इंजेक्शन काढतो आणि जयच्या हातात देतो. तेव्हा जय म्हणू लागतो, वाह, मस्त काम केलं हा तू. आता राया, तुला कोणीही वाचू शकत नाही रे. तेव्हा लगेच आता तो माणूस जयला म्हणू लागतो, मी देऊ का इंजेक्शन? तेव्हा जय म्हणू लागतो, नाही नाही, चांगले कामं मी स्वतःच करत असतो, मी देतो, तू निघिता, तू इथला ऑडबॉय नाही आहे हे कुणाला कळायच्या आत तू इथून पसार हो. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, पण खूप मुश्किलीने हे इंजेक्शन मिळालं या, त्यामुळे जपून. तेव्हा जय म्हणू लागतो, तुला त्याचे पैसे मिळालेत ना, मग निघित ना. तेव्हा तो माणूस तिथून निघून जातो. तर इकडे
जय आता इंजेक्शन हातात घेऊन रायाकडे बघून हसत असतो. त्याच वेळेस मंजिरी ते बाहेर काउंटरवरती येते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, किती झालंय रायाचं बिल? किती पैसे भरावं लागेल डिपॉझिटमध्ये मला? तेव्हा लगेच आता तिथल्या त्या मॅडम म्हणू लागतात, नाही नाही, अहो राया भाऊचं बिल? नाही नाही, तुम्ही असं का म्हणतायत? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अहो मी आता पैसे नाही आणले ना म्हणून विचारत होते. तेव्हा लगेच तिथल्या त्या मॅडम म्हणू लागतात, अहो राया भाऊ या हॉस्पिटलसाठी काय काय करतो आणि त्याचं बिल आम्ही घेऊ का? नाही नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला समजलं नाही. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, अहो मागच्या वेळेस राया भाऊने तुमचे वडील आजारी होते तेव्हा रायाभाऊ हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता ना त्यांना. त्याच वेळेस जे काही बिल आलं होतं ना ते रायाभाऊनेच भरलं होतं आणि आता तुम्ही त्याचं बिल भरणार आहात का? तेव्हा मंजिरीला तर धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, काहीतरी गैरसमज झालाय. राया कसं बिल भरू शकतो? तेव्हा लगेच ते मॅडम म्हणू लागतात, गैरसमज तुमचा झाला असेल हो. नाही नाही, रायाभाऊ लाखोंचं डोनेशन देतो या हॉस्पिटलसाठी आणि तुमच्या वडिलांचं बिलही त्यानेच भरलं होतं, मला अजून आठवतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय म्हणजे नानांचं जे बिल झालं होतं ते रायाने भरलं होतं तर? तेव्हा लगेच ते मॅडम म्हणू लागतात, रायाभाऊ या हॉस्पिटलमध्ये लागन तेवढं डोनेशन देत असतात. खरंच खूप करतात रायाभाऊ, खूप चांगले आहे. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, मग मला कशासाठी बोलवलं होतं? तेव्हा लगेच आता ते मॅडम म्हणू लागतात, नाही मी बोलावलंच नाही तुम्हाला. आता मात्र लगेच मंजिरीला शंका येते, म्हणजे तो ऑडबॉय खोटा होता तर? आता मंजिरी धावत रायाकडे निघालेली असते तर इकडे जय लगेच ते इंजेक्शन हातात घेऊन हसत असतो आणि आता रायाच्या हाताला जे सलाईन लावलेलं असतं त्यात तो ते सोडू लागतो. त्याच वेळेस मंजिरी धावत येते. आता मात्र लगेच इथे जय रायाला म्हणत असतो, राया आता तुला कोणीही वाचू शकत नाही हं. त्याच वेळेस मंजिरी आता धावत येत असते. आता मात्र मंजिरी घोरपडेला रायाला इंजेक्शन देताना बघणार का आणि रायाचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला